मी कुठे चाललोय तुम्हाला तर समजलंच असेल। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रतीक काटकर व्लॉग्स वरती। तर फायनली आज मी जात आहे स्वामी व्यंकटेश्वराच्या दर्शनाला, जालना येथून श्री तिरुपती बालाजीला। फर्स्ट टाइम जात असल्या कारणाने दर्शन कसं होणार, काय होणार काहीच माहिती नव्हतं। ऑनलाइन पेड दर्शन पासेस पण फुल झाले होते, त्यामुळे आमच्याकडे लास्ट 2 ऑप्शन होते। एक, तिरुपती येथे सर्व दर्शन फ्री पासेस भेटणे, जे की लिमिटेड स्लॉटसाठी दिले जातात, आणि दुसरं म्हणजे लाईनीमध्ये लागून फ्री दर्शन घेणे, ज्याला की 14 ते 15 तास पण लागू शकतात। तर बघू काय होतं। आता आपण पोहोचले तिरुपती रेल्वे स्टेशनला। भक्तांची गर्दी तुम्ही बघू शकताय। स्टेशनच्या बाहेरून ऑटो करून आपण श्रीनिवासन कॉम्प्लेक्सला जाणं फायनल केलं। सर्व दर्शन पासेस हे तिरुपतीमध्ये 2 ठिकाणी दिले जातात। विष्णू निवासन कॉम्प्लेक्स, जे की रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली बाजूला आहे, आणि दुसरं श्रीनिवासन कॉम्प्लेक्स, जिथे आपण आता आलोय। लकीली आम्ही आलो आणि काउंटर चालू होते। इथे आपण लाईनीमध्ये लागून SSD टोकन घेणार आहे, ज्यावरती आपल्याला दर्शनाची डेट आणि टायमिंग असणार आहे। साधारण 1 तास लाईनीमध्ये लागून आम्ही आलोय काउंटर जवळ। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड हे मस्ट आहे। स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय, आम्हाला 24 मार्च पहाटे 3 वाजता दर्शनाचा टाइम स्लॉट अवेलेबल आहे। तर फायनली पासेस मिळाले आहेत। तर उद्या आपण तिरुपतीमध्येच फिरणार आहे। आमच्या दिवसाची सुरुवात स्वामी गोविंदराज टेम्पल इथून झाली, जे की स्वामी व्यंकटेश्वराच्या मोठ्या भावाचं मंदिर आहे। हे मंदिर तिरुपती स्टेशन पासून 500 मीटरच्या अंतरावरती आहे। त्यानंतर आपण पोचलो पद्मावती अम्मावारी टेम्पलमध्ये। तिरुपती बालाजीच्या 2 पत्नी होत्या, त्यामधून एक पद्मावती देवी। असं म्हटलं जातं की पद्मावती देवी तिरुपती बालाजीशी नाराज होऊन वैकुंठ धाम सोडून पृथ्वी तलावर आल्या होत्या। त्यामुळे तिरुपती बालाजी पण मनुष्य रूप घेऊन पृथ्वीवरती आले होते, आणि त्यांनी पद्मावती देवी सोबत पुनर्विवाह केला। दर्शन उद्या असल्या कारणाने आता आम्ही चाललोय वेल्लोरला। तिरुपती इथून वेल्लोर 110 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। वेल्लोर येथे श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे। हे मंदिर गोल्डन टेम्पल नावाने पण ओळखले जाते। हे मंदिर 40 हेक्टर म्हणजेच 100 एकर मध्ये बनलेलं आहे। पुष्पा फिल्मच्या चित्तोर गावामध्ये छावरती ताव मारून आम्ही पुढे निघालो। रिटर्न तिरुपतीला जाताना कनिकपन हे गाव आम्हाला मध्ये लागले। तिथे स्वयंभू गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे। खूप छान असं मंदिर आहे, कधी आला तर नक्की या इकडे। आज दिवसभरात साईड सीन करून झाल्यानंतर फायनली आपण चाललोय आता तिरुमाला इथे। दर्शनाला जाण्याआधी आपल्याला सप्तगिरी चेकिंग पॉइंट वरती थांबावं लागतं। इथं सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे बॅग्स आणि कार चेकिंग केली जाते। त्यानंतर आपल्याला तिरुमाला येथे जाण्यासाठी परवानगी दिली जाते। दिवसा इथून खूप भारी व्ह्यू दिसतो, बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला यायला उशीर झालेला आहे। गोविंदा। तर फायनली गोविंदा गोविंदा करत आम्ही पोहोचलोय तिरुमाला येथे। इथे रूम्स आणि लॉकर्स दोन्ही पण अवेलेबल आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार आधार कार्ड दाखवून घेऊ शकता।
चला तर मग मी चाललोय आता कल्याण कट्ट्याला, जिथे की केस दान केले जातात. आवरून झाल्यानंतर आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. तर मित्रांनो, पहाटेच्या 3 वाजलेले आहेत. खूप छान असं वातावरण आहे. धुके पण तुम्ही बघू शकताय, खूप छान असं. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथे समोर मोबाईल काउंटर आहे. इथे मोबाईल जमा करायचा आहे आता आपल्याला. अँड फायनली खूप वेट केल्यानंतर दर्शन खूप छान असं झालेलं आहे. एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब मी आज एक्सपिरियन्स केलेली आहे. खूप छान असं, एकदम स्वर्गच.